कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात, मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे का? शिंदे समितीकडून जर काही आडमुठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता. ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजेटियरचा, तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार. म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमुठ्या भूमिकेत नाही, शिंदे समितीला काम करू देते. दुसरं, जो तुम्ही अहवाल 58 लाख नोंदीचा स्वीकारला अहवाल, तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कुणबी एक आहे, आदेश काढायला पाहिजे होता. का नाही काढला? तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या? किती लाखो पोरावर खोटे केसेस केल्या, घेऊ म्हणले की नाही? तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखले, त्यांच्या नोकऱ्या रोखल्या. इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा? इतका द्वेष? शिंदे समिती आत्ता पळती, गठीत झाली कधी? मला वाटतं 2 किंवा 3 जुलैला. आता म्हणजे त्यांना 6 महिन्याची मुदत वाढली. आताच कसं काय शिंदे समिती संभाजीनगर आली हो? आम्ही घुमळले कष्ट आम्हाला आताच कसं काय आली? इतक्या दिवसात कंपनी आली. काय नादी लावायचं आम्हाला? फडणवीस साहेब आम्ही नादी लागत नाही. तुम्हाला वाटत असेल चर्चा करा, मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुमचं आणि खापर शिंदे समिती पुढे टाका. तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगतो, फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल, आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे, गॅजेटियर आहे, त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका. लोक तुमची पाठ थोपटतील. आणखीन संधी गेलेली. मी एकदा जर 27 अंतरवाली सोडली, मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो. आणि मराठ्यांनो यावेळेस शस्त्र उपसावं लागतंय, लोकशाहीचं पर्याय नाही, शस्त्र उपसावंच लागतंय. जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय. कोण अडवतंय ते बघतो.